नमस्कार मंडळी, मी वैभव चंद्रकांत माईन वाजव रे वैभव आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो आहे। ब्लॉग मी आत्ता चालू केला आहे कारण की आज थोडं लेट झालं, गडबड होती आज कामाची पण पुन्हा एकदा, आणि जॉबवरून येऊन सगळं हे भजनाचं वगैरे सगळं ॲडजस्ट करावं लागतं। त्यामुळे आता आपला आजचा कॉल आहे कुर्ला कोहिनूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, इथे आपला एक भजनाचा कार्यक्रम आहे आपला आज। आणि लोकेशनला आम्ही मगाशीच बोललो सेटअप वगैरे लावला आहे। आता ते पावसाच्या पाण्याची जरा गडबड आहे म्हणून थोडं ते तिथे ताडपत्री लावत आहेत। तुम्हाला मी दाखवतो लोकेशन आपलं। बघू शकता आता आरती चालू आहे आतमध्ये। आरती झाल्यानंतर आमचा आता भजनाचा कार्यक्रम चालू होईल। त्या पावसाची सध्या गडबड आहे बघा, हे सगळं टाकून ठेवलंय, पावसाचा काय भरोसा नाही। आज अँटॉनिकला तुम्ही बघू शकता, आज माझी जागा आज सलोनी नवीन प्लेअर आलाय अँटॉनिकला। सलोनी आज सेटअप लावलेला आहे, ताडपत्री बांधली, पावसामुळे थोडा गडबड होणार आहे, पावसाच्या भरोसा नाही राहू शकत। मूर्ती तुम्हाला मी नंतर दाखवतो, भरपूर मोठी मूर्ती आहे, आता आरतीमुळे दिसणार नाही, दिसत असेल तर बघा तुम्ही मूर्ती। झालाय बघा, हा पेढे खातोय, एकटा एकटा खातोय, आता एक मोठा घोळ झालाय। हे बघा ढोलकीचं पान गेलंय बघा, दिसतंय काय? ढोलकीचं पान गेलंय अचानक। 3 दिवस राहिले फक्त, आणि आम्हाला ती ढोलकी सांभाळायची होती, पान फाटलं, काय करू शकत नाही। वैभवने दुसरी ढोलकी मागवली आता मी ढोलकीच्या बरोबर आम्ही, आणि मी वैभवच्या बरोबर। हे कोणाला माहिती नाही अजून ढोलकीचं पान गेलंय। खरं सांगायचं तर ढोलकीचं पान गेलं हे कोणाला माहीत नाही, आणि शो चालू होतो आता। चला चालू झालं नी, पब्लिक आली आहे बघायला। पावसाच्या या ताडपत्रीमुळे सगळी गडबड झाली आहे बघा, बघू शकता। म्हणजे आपला कोहिनूरचा विघ्नेश्वर या उत्सवानिमित्त आज या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी खास साई भजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या विभागातील सर्व गणेश भक्तांनी, मंडळातील सर्व सभासद, महिला मंडळ, सर्व रहिवाशांनी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे। सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आमचा भाव गाणं आवडलं नाही का तुम्हाला? आमचा भाव ढोलकी घेऊन आलाय, आमचा जीव आलाय, आमच्या ढोलकी घेऊन आलाय। नित्या इज रॉक, नित्या इज सुपरमॅन, नित्या इज गॉड। कलाकाराला हुरूप येतो, हुरूप आता आम्हाला आलाय हुरूप।
आवडतोय काय? आम्ही पुढे तिकडे बघतोय. सर्वांना कार्यक्रम आवडतोय काय? आवाज येतच नाही. अरे एवढा मोठा गणपती आणला आपण. कार्यक्रम आवडतोय काय? सर्वांना कव्वाली माहिती आहे काय? सर कव्वाली बोलणार ना माझ्या बरोबर? नक्की बोला. सद्गुरु साईनाथ महाराज की. आवाज खूप कमी होतोय. तिथं शिर्डी चालू मला शिर्डीला पण होतं. काय झालं? चालत फक्त अनिकेत जातो मला माहिती आहे. आपल्याला आवाज बनवता शिर्डीला. सद्गुरु साईनाथ महाराज की. अरे आवाज ठाण्याबद्दल बोलता ना अजून एकदा. सद्गुरु साईनाथ महाराज की. आता कुठं आवाज बदलाय? नाशिक पर्यंत. आपला आवाज कुठं कुठं बंद आहे? शिर्डीला. सद्गुरु साईनाथ महाराज की. आता आवाज बदलाय निमगावला. निमगावला शिर्डी फक्त 5 किलोमीटर बाकी आहे. सद्गुरु साईनाथ महाराज की. जरा सर्वांनी कव्वाली बोलायच्या. सर्वांच्या हात वरती. शिर्डी वाले साई बाबा आया है तेरे घर पे सवारी. सर्वांच्या हात वरती. जो बोलला नाही ना त्याचा नवस पुन्हा होणार नाही. गणपती पुन्हा होणार नाही. सर्वांनी बोलायचंय. शिर्डी वाले साई बाबा आया है तेरे घर पे सवारी. जय हो. लब पे दुआएं, आंखों पे आंसू, दिल में उम्मीदें, पर झोली खाली. आवाज आवाज येत नाही. प्रणीत प्रणीत घर पे सवाली आया है घर पे पानी. हो बाबा. प्रणीत आवाज नाही. प्रणीत. ओ, 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 न पाण्याला जाते न पाणी घेऊन आले. पाण्याला जाते न पाणी घेऊन खायला देते न पाणी घेऊन आले.
मला क्या बात गाणे अवघा आनंद जडलं बोलावणं ये मला नको गेली आज्ञा मला मी एक बार 1 2 3 4 अरे 1 2 3 4 जोर से 1 2 3 4 गोविंदा आला जरा बच्ची सवाल विजवाल गोविंदा आला रे आला जरा बच्ची सवाल विजवाल
बच्चा बच्चा हाँ मेरे भारत का बच्चा बच्चा और जोर से मेरे भारत का बच्चा बच्चा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हम हिंदू हैं बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर बब्बर शेर हम जिद पर आ जाए ना कर देंगे हम सबको ढेर हम सबको ढेर कर देंगे हम सबको ढेर यहाँ राम ने जन्म लिया मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है मंदिर वही बनाया है राम नाम का धुआं सारे भारत में लहराया है भारत में लहराया है भारत में लहराया है राम नाम का पीछे जाना है श्री राम नाम का पीछे जाना राम की धुन में डोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा अरे आवाज आवाज पाहिजे आवाज मेरे भारत का बच्चा बच्चा और एक बार मेरे भारत का बच्चा बच्चा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में एक नाम है श्री राम हर घर में एक नाम एक नारा गूंजेगा जय श्री राम मेरे भारत का बच्चा
बघू शकता आपला पॅकअप झालाय आणि पॅकअप झाल्यावरती पाऊस आलाय, दिसतंय तुम्हाला. देवाची कृपा, बाप्पाची कृपा. पॅकअप झाला, आता सगळं सामान पॅक करतो, नंतर आपण भेटू. पब्लिकने फुल आज धमाल केली, एन्जॉय केला. संकेत, कसा आला प्रोग्राम आजचा? ढोलकीने वाचवलं. कुणाल प्रोग्राम आवडला काय आज? आवडला काय प्रोग्राम? कसा आला? नित्याने आज ताशा वाजवली. पैसा 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 पैसा, आज पैसा ही पैसा आहे. दाखव दाखव आज किती आली टीप, दाखव बघू दे. लाख रुपये, कमी कमी लाख रुपये आहेत. अनंत अंबानींतर जो कोण असेल तर कुणाल अंबानी आहे. कुणाल गांजावाला. मूर्ती खूप मोठी आहे यांची, बघू शकता. मूर्ती बघू शकता तुम्ही. संत तुकाराम महाराजांच्या अवतारात मूर्ती आहे. कोहिनूरचा विघ्नेश्वर. पंढरपूरची थीम आहे. हे पहिलं भजन तिकडे कुर्ल्याला असायचं, कुर्ला झरीमरीमध्ये. त्याच्यानंतर त्यांना शिफ्ट केल्यानंतर त्यांनी इकडे मूर्ती आणायला सुरुवात केली आहे. आणि हा आपला हनुमानवाला गाणावाला पाण्याबाय, पंचवटीतला 4 एक्केचा आहे माणूस. हो, कसं वाटलं भजन? मजा आली काय? तुम्हाला कसं वाटलं भजन? मजा आली ना? तुम्ही नाचताना दिसले नाही, माझ्या पाठी होते. काय बोलतो? मजा आली ना? तुझं पण गाणं आज यावर्षी घसा बसला भावाचा, नाही तर दरवर्षी हनुमान येतो आणि हा उडून घेतो पण. बरोबर, मस्त मजा आली. जेवायला बिर्याणी आहे मस्त, सोयाबीन बिर्याणी आहे, एक नंबर आहे. सगळे लाईनीत बसले जेवायला. तर जेवून आपला ब्लॉग. या भावाला भूक लागलेली, भरपूर भूक लागलेली आहे भावाला. भावा, तुला भूक लागली वाटते जास्त. भाव नाचून दमलाय. मजा आली ना? हा भाव भरपूर नाचला. हा बिर्याणी वाढतो भाव लय नाचलाय. अध्यक्ष, भजन कसं आलं? अध्यक्ष वन साईड आहे बघा. ही मूर्ती आहे ना, वन साईड. ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगतो नंतर. ही मूर्ती आहे ना, हे जेवढे पदाधिकारी या मंडळाचे आहेत ना, ही पोरं दिसत आहेत, या पोरांनी बनवली. अक्षरशः मूर्तिकार त्यांचा पळून गेलेला आहे. हा भावा पाठव. जर तुम्हाला जमत नसेल मूर्तीचं काम तर भावानं घेऊ नका. मंडळाचे पण आणि बाप्पाचं पण तुम्ही अपमान केल्यासारखं होतं ते. एवढी छान मूर्ती हा पोरांनीच बनवली. बाप्पाची कृपा बाकी आहे ना. बाप्पानी करून घेतलं सगळं. 18 फुटाची मूर्ती, 18 फुटाची आहे ना, 18 फुटाची मूर्ती आहे ही. हे सगळं काम जे तुम्ही बघताय, हे कलर शेडिंग वगैरे, फक्त आखणी फक्त त्यांचा एक मूर्तिकार होता त्यांनी केले. बाकीचं सगळं काम त्या पोरांनी केलंय. विना हे टाळ तुळस त्यांनी आम्हाला जेव्हा मूर्तीची जी थीम होती, जे मेन थीम होती ती जेव्हा दाखवली तेव्हा बोललो एक नंबर होती. पण त्यांनी जाऊ दे, ठीक आहे, बाप्पाची कृपा आता सगळी. भेटतो आता जेवून. आता जेवतो आपण मस्तपैकी. जेवूया, पोटभर जेवूया. अशा तऱ्हेने आजचा ब्लॉग इथेच संपतोय. आजच्या भजनाला थोडं गडबड झाली पावसामुळे. ते आल्या थोडं तारपत्री बांधायची होती वगैरे सगळी, ती गडबड झालेली आणि त्यामुळे भजन थोडं लेट झालं चालू. आणि आता लेट संपलं आहे. आता आम्ही जेवून निघू आणि भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका. आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काय बोलायचं आहे? सबस्क्राईब. हा, अनिकेतला काहीतरी बोलायचं जरा. बोल ना. सबस्क्राईब करायला विसरू नका. कळलं? तो जे बोलला त्याच्या डोळ्यांनी बोला, तोंडानी बोलला नाही, डोळ्यांनी बोला. समजून जा. चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. भेटू आपण आता पुढच्या वेळेस. टाटा, बाय बाय.